नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात तात्याराव पुंजाबा पवार यांच्या वणवा या मराठी ग्रामीण कथासंग्रहातली कथा अवकाळी पाऊस. डिघूनं वाडग्यातलं सप्पर शेकारून घेतलं, पानकळ्यात कामी येईल म्हणून. मागच्या पानकळ्यात घरात बसायला जागा नव्हती. घर इतकं गळत होतं की इथं टीप तिथं टीप, कुठं पातेलं ठेवायचं, कुठं बादली. म्हणून त्यांनी यंदाच्याला सप्पर शेकारून तयारच ठेवलं. थोड्या तुहाट्या पडल्या होत्या, त्याचं भुसारं बी नवीनच बांधून घेतलं. जुन्या भुसाऱ्याचा कड कुजला होता, ते कधीही कोसळणार होतं. गुरांचा गोठा शेकारून घेतला. आता तो बेफिकीर झाला होता. तशी लक्ष्मी तिथं आली. लक्ष्मी म्हणली, आव गोठा झाला, भुसार झालं, लई बेस केलंय व. पर शेण्याच्या ढिगाऱ्यावरती बी काहीतरी करावं लागल म्हणल. नाही तर समद्या शेण्या पावसानं एरगळून जाण्याचं आणि त्याचं शेण होईल व. मग प्लीज समधी मेहनत वाया जाईन बाई. आणि धाब्या खळगा बी आणून टाकावं लागन म्हणलं. नाही तर गेल्या सालागत घर हिथं टीप तिथं गळ असं होईन व. आणि बसाय जागाच राहणार नाही बाई. तसा डिघू म्हणाला, तुपलं म्हणणं बी खरं आहे, पण आता टाईम बी लई कमी राहिलाय. पावसाचं दिस डोसक्यावर आलंय. बघ तू कसं जमतंय ते. तसं आता सप्पर बी जाका झालं की किती बी पाऊस येऊ द्यावा, फिकीरच करायची नाही. आणि वापराय जागा बी मोप बक्काळ. असं म्हणून डिघूनं वाडग्याच्या कोपाटीतल्या 2 बाभळे डहाळल्या, त्यातून 2 मेढी काढल्या, बाकीच्या फांद्याचा फास घातला. चट वाळल्यावर पानकळ्यात जळणाला कामी येईन ही फासाठी मनासीच बोलला. उरलेल्या 2 मेढी वाडग्यात जुन्याच पडल्या होत्या. त्यांनी शेणाच्या ढिगाऱ्याच्या चारी बाजूला 4 मेढी रोवून घेतल्या, त्यांच्यावर वाळलेल्या शेवऱ्या टाकल्या आणि त्याच्यावर शंकू. आकारानं शेवऱ्या टाकून आंबाडीनं बांधून घेतल्या, त्यावर उरलेलं पाचट टाकलं. पण आता सनकाड्या नव्हत्या. मागच्या साली ताग पेरणंच झालं नाही म्हणून आता सनकाड्या नव्हत्या आणि तागाचं येड बी नव्हतं. बांधाया म्हणून शिबाला ढोरसनी कासरे, दावे, माटुक्या, मोरक्या बी नव्या कारत्या आल्याच नाहीत. आता ज्या आहेत त्या लई जुन्या झाल्यात. 17 ठिकाणी गाठा मारून कसं तरी दत्त करणं लावलंय ते. आता यंदाच्याला 1-2 गुंठ्यात ताग पेरावंच लागन. 1-2 तागाचं येड घरात पाहिजेनच आडीनडीला. आणि भेळाभर संगण काड्याचं घर म्हणून पडलेच पाहिजे. यदाच्याला ताग घेतोच आता. यदू तात्याकडं ताग मागायला गेलतो तर ते म्हणले, तागाच नाही बा, हे मागल्या सालाचं आंबाडीचं येट पडलेलं आहे, देऊ का? तुपलं काम दखत असन तर जाय बा घेऊन सनी. म्या म्हणलं, हा द्या, घेतो काम भागून, काम तर थकल. पण आता सनकडे तर कोणी देणार नाही. तर आपल्याजवळ नसलं तर कोणाजवळच नसतं ते. दुनियाची रीतच आहे ती. डिघू असा बराच वेळा स्वतःशी पुटपुटत मनाशी बोलत होता. लक्ष्मी कवानिकच लेकराला घेऊन शनिगारला गेलती. डिघू गावऱ्याच्या ढिगावर सापराचा आडूसा करत होता, तशी लक्ष्मी ढेपीचं टोपलं घेऊन पुन्हा तिथं आली. टोपली ठेवत म्हणली, आग बाया धनी, म्हणल्याबरोबर तुम्ही केलं की व शेणाच्या ढिगाऱ्यावर सप्पर. काय बाई, बॉलासन फुलास असंच झालं की व हे. पण लई बेस झालं बाई. पण तुम्ही काय बडबड करत होता व? कोणाशी बोलत होता ते? त्यावर डिघू म्हणला, अगं कुठं काय, म्या कुठं बोलत होतो तरी. त्यावर लक्ष्मी म्हणली, काय माणूस आहे बाई, जाऊ द्या, चला आता घरला, दिस मावळायला लागलाय. आता उद्याच्याला माळवदाव खळगा टाकायचा आहे. आज लई दमलाच आहे हो तुम्ही. असं म्हणून लक्ष्मी घराकडं फिरली. बरं येतो गोरसनी चारा पाणी करून, असं म्हणून तो गोठ्यात गेला. गाय बैल वासरू सर्वांना घेऊन आडावर आला. आडावर बायका पाणी भरत होत्या. ज्यांचं पाणी भरून झालं होतं त्यांची बादली घेतली, बाजूच्या घरातनं एक गमेलं घेतलं. आडातनं पाणी शेंदून त्याने गुरांना पाणी पाजलं. बादली आणि गमेले ज्याचे त्याला दिले. गुरं वाडग्यातल्या गोठ्यात आणून बांधली. गुरांना ढेपीचा खुराक दिला, चारा टाकला. वाडगे लावून घेतले आणि घरी आला. अंधार पडत चालला होता. लक्ष्मीनं मोरीत पाणी ठेवलं.
डिधूनं हातपाय तोंड धुतलं, धोतराच्या स्वाग्यानं तोंड पुसलं, जेवणं झाली आणि डिघू आथरुणावर आडवा पाडला. थकल्यामुळं त्याला लगेच डोळका लागून गेला. लक्ष्मीनं आवराआवर केली आणि ती बी लेकरू घेऊन धरणीवर पडली. लगेच झोपीच्या स्वाधीन झाली. अख्खा गाव झोपीच्या स्वाधीन झाला तसा रिमझिम पाऊस सुरू झाला. मधून मधून वारा वाहू लागला. होता होता मी पावसाचा आणि वाऱ्याचा वेग वाढत आकाशाने अकराळ विकराळ रूप धारण केलं. ज्वाराचा गडगडाट, विजांचा भयंकर कडकडाट आणि वाऱ्याचा धिंगाणा चालू झाला. पावसाचा जोर भयंकर वाढला. डिगूचं घर गाळायला लागलं. पाऊस थांबायचं नाव घेना, उलट त्याचा जोर वाढतच होता. घर आता आणखी गळू लागलं. लक्ष्मीनं कुठं पर्रात ठेवली, कुठं भगुने ठेवलं, तर कुठं काय आणि कुठं काय. अखेर शेवटी घरातली बारीक सारीक सगळे भांडे ठेवून झाले. अख्खं घर गाळायला लागलं. बसायला जागा राहिली नाही. तिने लुगड्याचं पालं केलं, आतून घराला बांधलं. आता सगळ्या ठिकाणचं पाणी एका जागी जमून धार लागली. मल्याकराला घेतलं, एका कोपऱ्यात बसली. अर्धी गोधडी कोरडी होती, त्यात लेकरू गुडाळून घेतलं. दोघंही कुडकुडत बसले. अंगावरचे कापडं भिजली होती. 2 गोधड्या होत्या, त्याही भिजल्या होत्या. त्यातल्या त्यात कंदील विझून गेला होता. त्यातलं तेल संपलं होतं. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. त्यात विजाचा कडकडाट आणि जोराचा वादळ वारा सुटला होता. लक्ष्मी आणि डिगो रातभर सारखे बसूनच होते. तेवढ्यात पुन्हा एकदा लख्खकन वीज चमकून जोरात काढाडली. कुठंतरी जवळपास वीज पडली व तेवढ्यात पुन्हा एकदा लख्खकन वीज चमकून जोरात काढाडली. कुठंतरी जवळपास वीज पडली वाटतं व, लक्ष्मी म्हणाली तसा बाळ दचाकला. लक्ष्मीनं थोडा वेळ त्याला छातीशी धरलं, नंतर त्याचे कान फुंकले. तशी ती डिघूला म्हणाली, सप्परशा करून बी काय उपयोग नाही बघा. एवढ्या वाऱ्या वावधानात आणि पाण्यात तिकडं जाता बी येत नाही व, आणि आपण पहिल्यांदा घरावर खळगास टाकाय पाहिजे नव्हता गडे. त्यावर डिघू म्हणला, पाऊस असा डेरा टाकीन एकाएकी असं ठाव होतं का आपलेसनी? ते बी खरं आहे म्हणा. जेवण वेळ होईस्तवर अख्खा आभाळ निर्मळ चटक दिसत होतं. समध्या चांदण्या लख लख करत होत्या बाया, आणि कसा एकाएकी आला हा काय जणू बाई. तेवढ्यात आणखीन एकदा वीज काढाडली. पहिल्यासारखाच भयंकर आवाज झाला. तिने पुन्हा लेकराला छातीशी धरलं, पुन्हा त्याचे कान फुंकले. बाहेर वादळासह मुसळधार पाऊस कोसळत होता. लक्ष्मी आणि डिघू एका कोपऱ्यात बाळाला घेऊन बसले होते. घर गळत होतं. घरात आधार भुडूक होता. तसं अख्खं गाव अंधारात गुडूप होऊन पावसात भिजत होतं. पाऊस मुसळधार पडत होता. पहाटे पहाटे पावसाचा जोर जरा कमी झाला. वादळ थांबलं होतं. रात्रभर पावसाने आणि विजाने कहर केला होता. कुणाच्या गोठ्यावर, कुणाच्या घरावर, तर कुठं कुठं झाडांवर विजा पडल्या होत्या. तर वाऱ्याने कहर केला होता. मोठमोठी झाडं उन्मळून पडली होती. शाळेवरची, घरावरची पत्रे उडून गेली होती. कुठं कुठं झोपड्यांचे छत उडून गेले होते. कुठं भुसाऱ्याचे इरले उडून गेले होते, तर कुठं कडब्याची गंजीच उडून गेली होती. आंब्याचे दिवस होते. आंबे उतरणीचा काळ होता. अनेक ठिकाणी आंबे उतरणी चालू होती. ती तशी झाडं उन्मळून पडली. झाडाखाली आंब्याचा साडा पाडला होता. झाडावरच्या आडोशाला असलेल्या अनेक पक्षी, काही प्राणी मरून पडले होते. घरटी मोडली होती. घरट्यातली अंडी फुटून विखुरली होती, तर पहिलं फांद्याखाली दबली होती. तर काही इकडं तिकडं फेकली गेली होती, मृत झाली होती. रानातली ज्यांची ज्यांची उन्हाळी पिकं, फळबाग्या होत्या, ती पिकं आडवी तिडवी पडली होती. कुठं कुठं मातीसकट पिकंच वाहून गेली होती. कच्च्या फळाफुलांचा झाडांखाली सडा पाडला होता. नदीला दोन्ही थडी भरून पूर आला होता. कधी नवं ते गावात पाणी शिरलं होतं. ज्यांची ज्यांची खळे, वाडगे गावाबाहेर होते. वाडग्यातले म्हणजे खळ्यातल्या गोठ्यात गुरं, ढोरं, बकऱ्या इत्यादी होते, ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी गुरं, ढोरं, बकऱ्या
खुट्या सगट वाहून गेले होते, तर काही ठिकाणी गोठ्यावर तर कुठं घरावर विजा कोसळल्या होत्या. सगळीकडं हाहाकार उडाला होता. गावापासून दूर गावाच्या आजूबाजूला लहान मोठ्या डोंगर रांगा होत्या. त्या डोंगर रांगातनं टेंभी नदी उगम पावलेली होती. ती तशीच गावाजवळून वाहत होती. आता उन्हाळ्यात तिला पाणी नव्हतं. त्या नदीवर डोंगर टेकड्यांना खेटून एक नवीनच पाझर तलाव बांधला होता. याच तलावाच्या पाण्यावर 3-4 गावची तहान भागत होती. उन्हाळा असल्यानं पाणी कमी होतं, परंतु रात्रभर असा पाऊस पडत राहिला, तोही उगमावर आधीपासूनच पडत असावा. उत्तर रात्री नदीला पूर आला. पुराचं पाणी वाढत गेलं. त्यातच कळस का काय, धरणाला अनेक ठिकाणी तडे गेले. पाण्याच्या प्रवाहानं ते वाढले. पाण्याचा लोट वाढला. कधी नव्हे ते गावात पाणी शिरलं. थेट मारुती मंदिराच्या दुसऱ्या पायरीपर्यंत पाणी आलं. वादळ, वारा, पाऊस, पूर, विजांचा कडकडाट सगळं एक झालं. त्यात अंधार आणि गाव झोपेच्या स्वाधीन. पहाट होता होता पावसाचा जोर ओसरला. उगवती उजळत चालली तशी गावात आरडाओरड, रडारडल ऐकू यायला लागली. सकाळ झाली. पाखरांचा किलबिलाट सुरू झाला. गार गार वारा सुटला. लक्ष्मी नेहमीप्रमाणे उठली. झोप तर कोणालाच नव्हती. ती उठली तशी घरकामाला लागली. तिने चूल पेटवली. लाकडं ओली झाली होती, पेटत नव्हती. धुरानं घर भरलं होतं. तिचे डोळे चुरचुरू लागले. डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. कसं बस तरी धू फू करत तिने चूल पेटवून आंघोळीला पाणी ठेवलं. घर झाडून घेतलं. घरात ठिकठिकाणी चिखल झाला होता. अंगण झाडण्यासाठी लक्ष्मी बाहेर आली. अंगणात पाणी तुंबलेलं होतं. तिने आजूबाजूला नजर टाकली तशी ती घाबरली. तिचं अंगणच नाही तर सगळीकडं तिला पाणीच पाणी दिसत होतं. घरापुढचं मोठं निंबाचं झाड मुळात सकट उपटून पडलं होतं. बाजूच्या बंद चाराची भीत कोसळली होती. दगडगोट्याचा ढीग पडला होता. एखाद्या ताटलीत चिल्लर पैशाचा खुर्दा करून ठेवावा तसा तो ढीग दिसत होता. बरं झालं बाया, या घरात कोणी नव्हतं, असं म्हणत ती डिगूला उठवायला घरात आली. तोच डिगू उठून बसला होता. ती म्हणाली, "आव, रातच्याला लईच पाऊस झाला जणू. अंगणात पाणी तुंबलेलं आहे आणि बाहेर समधीकडं पाणीच पाणी दिसतंय व. धोंड आप्पाच्या घराचं भिताड पडलंय. सुका भाऊजीच्या दारातला मोठा निंब होता ना, तो बी उपटून पडलाय व मुळासकट. बाई, मापले असली तर लया भाव वाटतंय बघ. आपल्या वाडग्यात कसं असन व. गोठ्यात जाऊन पाहिलं पाहिजे न बाई. जनावराचं काय हाल असतील बघायला पाहिजे." ते ऐकून डिगू म्हणला, "मी जाऊनच येतो. चारा पाणी बी करतो. शेण बी जमा करून ठेवतो. झाडून बी घेतो. म्या येतो." तसा डिगू बाहेर आला. ओट्याच्या पायरीला पाणी लागलं होतं. म्हणजे नदीचं पाणी हितवर आलंय तर. इथं लईच विपरीत झालं. आता नदी तर बरीच लांब आहे बाबा. 25 वर्षा आधी पूर आलता तेव्हा म्या लहान होतो. मपली माय आणि बाम आपल्याला बाहेर येऊ देत नव्हते. म्या त्यांची नजर चुकवून पाण्यात खेळायला गेलो. तवाच्याला बानी लय मारलं होतं मापल्याला. माय आडवी आलती तवाच्याला. म्हणली होती, "लेकरू आहे, खेळणारच ते. दुनियाचं लेकर नाही खेळत का? इतकं मारत्यात वय गुराढोरावानी." असं म्हणून पदरानं मपलं तोंड डोळं पुसलं होतं आणि काखत घेऊन बसली होती. गाळा गाळा डोळ्याचं पाणी गाळत होती. तो मनाशी बोलत होता. लक्ष्मी म्हणली, "काय झालं व, काय बोलत होता?" तो काहीही न बोलता बाहेर पडला. तो जरा गडबडला. घाई पागुटं डोक्यावर ठेवलं. पायतान न घालता वाटेच्या खाली आला. पाण्यातून वाट काढत तो वाडग्याकडे निघाला. आकाश निळं स्वच्छ होतं. कोवळी सूर्यकिरणं पसरत होती. पाखरं मुक्तपणे आकाशात किलबिल करत आपल्या दिनचर्येला लागले होते. खाली जमिनीवर पुराचं पाणी समुद्रासारखं पसरलं होतं. रात्रभर झालेल्या या नुकसानी पावसाचं आकाशाला जणू सोयर सुतकच नव्हतं. ते निरागसपणे जग रहाटी न्याहाळत होतं. रस्त्यावर गल्लीत पाणी साठलं होतं. कुणी घरातलं पाणी बाहेर काढत होतं.
कुठं पडलेल्या घराचा मालमा उचलत होते, कुठं गोठ्यावर वीज पडली होती त्या गुराढोरांची विल्हेवाट लावताना दिसत होते, कुठे पडलेल्या झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम चालू होते, तर कुठं रडारड, तर कुठं काय. तो चालत होता. तो जसजसा चालू लागला तसतसे त्याला ते रात्रीच्या वादळाचे परिणाम दिसत होते. सुकातात्यांच्या घरापुढचा मोठा जुनाट निंब उन्मळून पडला होता. थोडा पुढं आला, काही मंडळी उभी दिसली. तुकाराम आप्पांच्या घरापुढच्या निंबावर वीज पडली होती. गावात आणखीनही झाडं उन्मळून पडली होती. शेकू तात्याच्या घराचा मागचा भाग ढासळला होता. गावभर पाणीच पाणी साचलं होतं. नदीचं पाणी गावात शिरलं होतं. तो थोडा पुढं आला. शाळेवरचे पत्रे ओढून कुठंतरी जाऊन पडली होती. भिंती उदासपणे आकाशाकडे हात वर करून जणू उभ्या दिसत होत्या. पुढं आला. दामू आप्पाची वाडगे पूर्ण वाहून गेले होते. गाय, बैल, बकऱ्या, बैलगाडी सर्व खोट्यासकट उकडून वाहून गेलं होतं. बेवसन तात्याची कांद्याची चाळ भुईसपाट झाली होती. रोड तयार करताना खडी पसरावी तसे पांदीपर्यंत कांदे पसरले होते, तर त्यांचे कडब्याची वळई भुसारे नाहीसे झाले होते. डिगू पुरता घाबरला, भांबावून गेला होता. त्याच्या काळजात धस्स झालं. त्याच्या डोळ्यापुढं त्याचं वाडगं दिसायला लागलं. गाय, तिचं ते गोजिरी गोंडस वासरू दिसायला लागलं. बैल दिसायला लागली, बकऱ्या दिसायला लागल्या. सारं दिसायला लागलं. सारखं त्याच्या डोळ्यापुढं फिरायला लागलं. तो घामाघूम झाला. तसा तो पाय उचलून वाडग्याकडं चालू लागला. त्याला चालणं सुधरना. त्याचे हातपाय अडकू लागले, लटपटू लागले. तो वाडग्याच्या जवळ कसाबसा आला आणि मट्ट दिशी खाली पाण्यातच बसला. कपाळाला हात लावीत अक्षरशः ओक्साबोक्षी रडू लागला. खळ्याच्या जागी गुडघाभर पाणी तुंबलेलं दिसत होतं. आजूबाजूलाही लांबच लांब नदीच्याही पलीकडं त्याला पाणीच पाणी दिसत होतं. खळं एकदम नाहीसं झालं होतं. होतं का नव्हतं झालं होतं. गाय, वासरू, बैल, गाडी, बकऱ्या सगळं खोट्यासह वाहून गेलं होतं. भुसारं, कडब्याची गंजी, गुरांचा गोठा काय शिल्लक राहिलं नव्हतं. सगळीकडं फक्त पाणीच पाणी दिसत होतं. श्रोते हो, ही होती तात्याराव पवार लिखित वणवा या ग्रामीण कथासंग्रहातली कथा अवकाळी पाऊस. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथालेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.